दिव्या खूप समाधानी होती. परतीनंतर तिने आणि काव्याने आपापले कपडे बदलायला सुरुवात केली. कारण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर समुद्रस्नान न करणे म्हणजे सुट्टी वाया घालवण्यासारखे होते. आणि त्यातच रात्री हॉटेलमध्ये होणारा बॉनफायर पार्टी, त्यासाठीही तयारी हवीच. काव्या कपडे बदलत होती. हॉटेलमधल्या लोकांनी तिच्यासाठी काही जुने डिझाईनचे स्विमसूट ठेवले होते, जणू एखाद्या जुन्या कारच्या काकूंसाठीच. हे पाहून तिचा मूड खराब झाला. ती एक काळ्या रंगाचा अगदी अंगाला चिकटणारा स्विमसूट घालून बाहेर आली आणि कुरकुरली, "काय हे काळ्या रंगाचा एवढा टिपिकल ड्रेस? माझी आईसुद्धा घालणार नाही असं काहीतरी आहे हे." रुद्रने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं, पण अचानक शिवाय उठून उभा राहिला. "कसली कपडे आहेत हे? सगळं अंगाला चिकटलेलं आहे. परत जाऊन दुसरा घाल." काव्य निराश होऊन परत गेली आणि म्हणाली, "हा चालणार नसेल तर मग काहीच घालू नको का?" रुद्रचा गंभीर आवाज ऐकू आला, "तसं असेल तर समुद्रात जायचं नाही. शरीर बिघडवायचं असेल तर घालावं काय ते. नाहीतर काय अर्थ? समुद्रकिनाऱ्यावर आलोय आणि स्विमसूट नाही घालायचा? मग आलोच कशाला? मी परत घरी जाते." काव्य चिडून बाहेर निघाली. रुद्रने तिचा हात पकडून थांबवलं. डोळे मिटून शांतपणे म्हणाला, ठीक आहे, दुसरा घाल, पण डिसेंट असावा." काव्याने त्याच्याकडे संतप्त नजर टाकली आणि काही वेळाने दुसऱ्या तिसऱ्या स्विमसूटमध्ये ट्रायल घेतल्यावर अखेर रुद्र समाधानी झाला. ती बाहेर आली तेव्हा समोरच दिव्या एक टीनेजरसारखा गोंडस आणि थोडासा हॉट स्विमसूट घालून उभी होती. तर काव्याचा पोशाख एक काळा, पुरेपूर झाकणारा, जणू स्कुबा डायव्हिंग सूट. तिचा मूड पुन्हा बिघडला. दिव्या हसत तिच्याकडे आली, "अगं, तू स्विमसूट नाही आणलास वाटतं. एवढं कन्झर्व्हेटिव्ह काय कपडे घातलेस?" काव्याने रुद्रकडे कटाक्ष टाकला. तो मिश्किलपणे म्हणाला, "हे कन्झर्व्हेटिव्ह आहे. बरंच स्किन दिसतंय यात." "काय? कुठे दिसतंय?" दिव्या तिच्या भोवती फिरून बघू लागली. "केवळ पाय दिसतोय." "तुझं म्हणणं आहे की ती डोकं झाकायला विसरली का? हे बघ, तिचा पाय, खांदा हे स्किन आहे." रुद्रने तिच्या टाचा आणि कमरेच्या रेषेकडे बोट दाखवले. दिव्याचा चेहरा एकदम तांबडा झाला आणि शिवाय लपून हसत होता. "चला समुद्रकिनाऱ्यावर जाऊया आता," दिव्या म्हणाली. काव्याला खरंच रडायला आलं. "नको, मला नाही यायचं आता. सगळे छान दिसतायत आणि मी झोंबीसारखे वाटते. मला लाज वाटते." रुद्रने तिच्याकडे पाहून शांतपणे विचारले, "काय झालं? तुझ्यामुळेच हे सगळं. मी अशक्य विचित्र वाटते आता. तू लोकांसारखं वागायला शिक ना एकदाचा." शिवाय त्यांना थोडं लांब नेऊन म्हणाला, "तुला जर तिला खुश करायचं असेल तर तिच्या वयाचं सौंदर्य अनुभवू दे. नाहीतर उगाच हे सगळं का?" रुद्र थोडा वेळ शांत होता, मग मानेने होकार दिला. "ठीक आहे, जा बदलून ये." दिव्या हसत म्हणाली, "माझ्याकडे खूप सुंदर स्विमसूट आहेत. चल माझ्याकडे." रुद्रचं मन कुटू झालं. ही नक्की काहीतरी बोल्ड घालून येईल असं वाटून तो अस्वस्थ झाला. आणि अगदी तसंच झालं. जेव्हा काव्य दिव्याबरोबर बाहेर आली, रुद्रच्या चेहऱ्यावर काळं पडलं. काव्य आता एक पाठीमागे थोडा उघड्या डिझाईनचा वन पीस घातलेली होती आणि छोटी स्कर्ट तिच्या पांढऱ्या शुभ्र पायांना हळूवार झाकत होती. काव्य पटकन दिव्याचा हात पकडून म्हणाली, "चला, पार्टी सुरू झाली असेल." दिव्या खिदळत म्हणाली, "अगं, हे तर कन्झर्व्हेटिव्ह आहे. माझा बिकनी आणलाच नाही अजून." "अरे सोड त्या बापट रुद्रशी बोलण्यात काही अर्थ नाही." काव्या म्हणाली. "हो, एकदम जनरेशन गॅप आहे त्यांच्यात. दिसतोय तो तरुण, पण विचार म्हाताऱ्यासारखा." दोघी हसत हसत समुद्रकिनाऱ्यावर गेल्या. तिथे गर्दी होती. सुंदर स्त्रिया देखणे, पुरुष नाच गाणी सुरू होती. काही जण मोठ्याने गाणी गात होते. अचानक एका जाडसर माणसाने त्यांना पाहिलं. तो हसत त्यांच्यासमोर आला आणि गाणं सुरू केलं. "तू विचारतेस माझं प्रेम किती खोल आहे? माझं प्रेम समुद्र एवढं खोल आहे." त्याची ढोंगी अदा आणि अजीब हावभाव पाहून काव्या पटकन उभी राहिली. "काय करताय तुम्ही? काय झालं गं? आमचं गाणं आवडलं नाही वाटतं." त्याचे मित्र मागून ओरडले. "आमचा प्रेसिडेंट रॉकी म्युझिकमध्ये मास्टर आहे." दिव्या फिस्कारली, "बास करा आता. तुमचं गाणं बघून माणसे आत्महत्या करेल." तिने काव्याचा हात धरला आणि मागे वळली, पण तो माणूस ओरडला, "थांबा, तुम्ही माझा अपमान केलात." काव्या शांतपणे म्हणाली, "तुम्ही गाणं गा. आम्हाला नाही आवडलं. आम्ही निघतोय." मग काही माणसं त्यांच्या जवळ आली. चेहऱ्यावर धमकी दिसत होती. अशा वेळी एक आवाज ऐकू आला, शिवायचा. "काय सुरू आहे इथे?" शिवाय आणि रुद्र समोर उभे होते.
तो माणूस थोडा गोंधळला. हे तुमचे गर्लफ्रेंड्स आहेत का? दिवाचा चेहरा तांबडा झाला. डोळे फुटले का तुमचे? तो माझा बॉयफ्रेंड नाही. शिवाय हसला आणि त्याच्यापुढे उभा राहिला. त्या लोकांना त्यांची ओळखच नव्हती. ते फक्त ऐकून होते की हे श्रीमंत लोक आहेत, पण चेहरे ओळखत नव्हते. तो माणूस पुन्हा बोलला, तुम्ही पण मिस्ट्रेस बरोबर आलात वाटतं. दिव्याने थोडं त्यांच्या तोंडावर थुंकल्यासारखं उत्तर दिलं. तोंड सांभाळून बोलला, कुत्र्याच्या तोंडातून तरी हत्तीचे दात निघतील का? तुझ्याकडे बघूनच कळतं तू चांगली व्यक्ती नाहीस, नाहीतर तुझ्यासोबत असलेला माणूस तुझा प्रियकर नसता. अशा मुली मी बऱ्याच पाहिल्या आहेत. इतक्या महागड्या रिसॉर्टमध्ये राहतेस आणि तेही स्वतःच्या पैशावर नाही, एखाद्या साखरदात्याच्या पैशावर. एका उद्धट स्त्रीच्या या शब्दावर तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी हसणं सुरू केलं. त्यांनी दिव्या आणि काव्य यांच्यावर सूचकपणे आरोप केला की त्या कोणाच्या तरी पैशावर ऐश-आराम करत आहेत. इतक्यात रुद्र पुढे आला आणि काव्याला मागे ओढून घेतलं. त्याने त्या लोकांकडे रोषाने पाहिलं. तुम्ही कुठून आलात? तिथेच थांबता आहात का? त्या माणसाने रुद्रकडे वर खाली पाहिलं, कारण त्याच्या कपड्यावर कोणताही महागडा ब्रँड नव्हता. हो, आम्ही इथे VIP आहोत. प्रत्येक महिन्याला येतो इथे. काय करणार आहेस? तो गर्वाने म्हणाला, असं कर, तुझी गर्लफ्रेंड छान आहे, तिला आमच्यासमोर गाणं गाऊ दे. मग आम्ही तुम्हाला माफ करू, नाहीतर आम्ही मॅनेजरला सांगून तुम्हाला हाकलून लावू. रुद्रच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. हे काय सुट्टी आहे का? लोक म्हणतात सुट्टी मजेशीर असते, पण हे तर फारच त्रासदायक आहे, तो मनात म्हणाला. शिवाय मात्र हसत होता. तुम्ही आम्हाला हाकलणार? स्वप्न बघा, स्वप्न. त्या माणसाने पुन्हा टोचलं. तुझं बोलत राहतोस. तुझा भाऊ गप्प बसलाय. शिवायने रुद्रकडे पाहिलं. तो अजूनही संयमाने उभा होता. तुम्ही त्याला बोलू देणं पसंत कराल? त्याने हात वापरले तर तुमची पंचायत होईल. हा हा हा. तो माणूस हसत म्हणाला, तुमचं शरीर तुमच्या तोंडासारखं मजबूत आहे का? ते बघूच. इतक्यात रुद्र वैतागून म्हणाला, मॅनेजरला बोलवा, कुणाला तरी इथे बोलवायला लागेल. तो माणूस अजूनही थांबत नव्हता. मॅनेजर आला तरी काय होणार? ते आमच्याच बाजूने असतील. आम्ही इथले नियमित VIP आहोत. तुम्ही कोण? एखाद्या वेळेस आलेले लोक. शिवाय कुठेतरी गेलेला कोणाला तरी बोलवायला. एवढ्यात एक दुसरा माणूस काव्याकडे पाहत म्हणाला, छान आहेस ग. काय उपयोग या लोकांबरोबर राहून? आमच्यासोबत चल, सगळ्यात महागड्या रूममध्ये ठेवतो तुला. तो तिच्याकडे हात पुढे करताच काव्याने जोरदार थप्पड दिली. तो माणूस एकदम भानावर आला. तू मला मारलंस. तेवढ्यात कुणीतरी मागून बाटली उचलून फेकली. रुद्रने वेळ न दडवता काव्याला स्वतःच्या कुशीत घेतलं. बाटली त्याच्या पाठीवर आदळली. भयानक आवाज करत बाटली जमिनीवर आदळली आणि फुटली. काव्या हादरली. ठीक आहेस ना? रुद्रने तिला हलवत विचारलं. काव्याने हौस मान हलवली. हो, मी ठीक आहे. तेवढ्यात मॅनेजर आणि स्टाफ तिथे आले आणि रुद्रसमोर नतमस्तक होऊन म्हणाले, डायरेक्टर रुद्र साहेब, आम्ही आपलं योग्य रक्षण करू शकलो नाही, माफ करा. शिवाय धावत आला. फुटलेल्या बाटलीकडे पाहून म्हणाला, काय झालं रुद्र? तुला लागलं का? ते लोक गोंधळून गेले. हा कोण आहे? कसा काय डायरेक्टर? रुद्रने फक्त एक वाक्य सांगितलं, बॅकलिस्ट करा यांना. मॅनेजरने त्याच्या मान डोलावली. हो सर, आत्ताच. बॅकलिस्ट? एका हॉटेलमधून हाकलणार? आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. त्या माणसाने गर्जना केली. मॅनेजर हसत म्हणाला, अहो, हा टायटन ग्रुपचा CEO आहे. त्याचं बॅकलिस्ट करणं म्हणजे देशभरातल्या हॉटेल इंडस्ट्रीतून हद्दपार. सगळे सुन्न झाले. दिव्या मागून ओरडली, काव्या, तुझा नवरा खरंच खूपच हँडसम आहे. तुझा नवरा हे शब्द रुद्रच्या कानावर आदळले. त्याने मागे वळून पाहिलं. काव्या लगेच त्याच्याकडे आली. पाठीवर लागले का? मला बघू दे. रुद्रने तिचा हात पकडला. घरी गेल्यावर पाहूया. शिवाय थोडासा चेष्टेत म्हणाला, हे काय डोळ्यात डोळे घालून पाहताय? नंतर कर हे सगळं. तो रुद्रच्या खांद्यावर हात ठेवून कुजबुजला. शाबास रेखा, तू हिरो बनून ब्युटीला वाचवलंस. दिव्याला तर जळायला लागलंय. रुद्रने काव्याकडे पाहिलं. म्हणजे ही सुट्टी इतकी कंटाळवाणी नसेल. काव्या रूममध्ये गेल्यावर म्हणाली, चल आता शर्ट काढ, मला बघायचं लागलंय का? काही नाही झालं ग, रुद्र म्हणत तिला जवळ ओढलं. काव्या अवाक झाली. रुद्र बेडवर बसून तिच्या छातीकडे डोकं टेकवत म्हणाला, तू ठीक असलीस? बस. काव्याचं हृदय धडधडू लागलं. रुद्रने हलकंसं हसत तिच्या पोटावर हात ठेवला. तुझं शरीर अजून कमकुवत आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं 2 महिने तरी काही करू नये. सांभाळ स्वतःला, नंतर आपलं मोर होईल. ठीक आहे ना? काव्या गोंधळली. म्हणजे मी जाड झाले आहे का? पण त्याचा स्पर्श आणि आवाज मात्र गोडसर वाटत होतं. रुद्र खाली झुकून काव्याच्या पोटाकडे बघत होता. तेवढ्यात तिने त्याचा हात दूर ढकलत चिडचिडीत आवाजात म्हणाली, तूच म्हणाला होतास ना मला हात लावणार नाहीस? रुद्र भानावर आला. हो, खरंच. मी तुला स्पर्श करणार नाही. मला फक्त तुला मिठीत घ्यायचं होतं. नको, तू मला मिठीत पण घेऊ शकत नाहीस. काव्याने ठामपणे उत्तर दिलं. का नाही? त्याने भुवया कुरवाळत विचारलं. कारण मला नाही वाटत तुला मिठीत घ्यावं आणि मी का नाही म्हणते याला कारण लागत नाही.
रुद्र हसला. हेच का ते क्यूट पण म्हणतात का? काव्या त्याच्याकडे चकित होऊन बघत राहिली. हा माणूस वेडा आहे का? काय हे क्यूट पण म्हणतोय? पण बरं झालं त्याचं लक्ष तिच्या पोटाकडे गेलं नाही आणि त्याने त्या रात्री तिला अजिबात त्रास दिला नाही. पुढच्या सकाळी लवकर दारावर ठकठक झाली. काव्या उठून दार उघडायला जात होती, पण त्याआधी रुद्रने पुढे जाऊन दार उघडलं. दिव्या दारात उभी होती. रुद्रला पाहतच तिचा आवाज हळू झाला. मी काव्याला भेटायला आले आहे. कुठे आहे ती? मी इथेच आहे. काय झालं दिव्या? काव्या पुढे आली. दिव्याने तिला हात पकडून ओढला आणि रुद्रकडे पाहून म्हणाले, थोडा वेळ काव्याला घेऊन जाते. रूममध्ये गेल्यावर दिव्या भडकून म्हणाली, अगं तो शिवाय म्हणजे भयंकर विकृत आहे. पूर्णपणे नग्न अवस्थेत फिरत होता. मी सगळं पाहिलं. काव्या हसून म्हणाली, लिव्हिंग रूममध्ये नाही गं, त्यांच्या खोलीत होता. पण तरीही. काव्या हसत म्हणाली, मग तू त्याच्या खोलीत का गेलीस? तुला दार ठोठवायचं होतं ना? दिव्या गडबडून म्हणाली, हो काही कारण होतं म्हणून गेले. मग पाहून काय वाटलं? काव्या खोडकरपणे विचारलं. दिव्याचा चेहरा थोडासा लाल झाला. वाटलं छान आहे. काव्या तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काय विचार करत होतीस? दिव्या झटकन म्हणाली, काही नाही. खरं तर रुद्रबद्दल विचार करत होते. तो कसा आहे? काव्या थोडीशी लाजून म्हणाली, ठीक आहे. दिव्या खळखळून हसली. हा तर अफाट माणूस आहे. देखणा श्रीमंत. आणि काव्याचा आवाज मंद झाला. बस आता. तो निर्दयी आहे. दिव्या गेल्यावर रुद्र दारात उभा राहून म्हणाला, काय बोलत होतात तुम्ही दोघे? काही नाही. शिवायबद्दल. काव्याने थोडक्यात उत्तर दिलं. रुद्र तिच्या जवळ येत म्हणाला, माझ्याबद्दल काही बोललात का? काही नाही. काव्या लाजून बोलली. मग चेहरा का लाल झालाय? तो हसत तिच्या गालाला चिमटा घेत म्हणाला. ती पटकन दूर झाली, पण रुद्र हसतच तिला उचलून घेतो. काव्या काही बोलणार तोच बाहेरून आवाज आला, सर आजी आजारी पडल्या आहेत. कृपया लगेच चला. आश्चर्याचा धक्का बसलेल्या काव्या काही क्षण थिजली. ते दोघं जुन्या हवेलीत परतले. आजीच्या खोलीत वातावरण गंभीर होतं. मनीषा अजूनही खोटं सोंग घेत म्हणत होती, आई फक्त एक मूलच तर गेलं. रुद्र दुसरं मूल होईलच की. तू बाहेर जा. आजी रागात ओरडल्या. काव्या आत आली. आजी. रुद्र तिच्या मागून आला. आजीने रागात तिला थप्पड मारली. माझं पण तू गेलं मी आता कधी पाहणार का नाही? काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिला सांगावं वाटलं की मूल अजून तिच्या पोटात आहे, पण रुद्रकडे पाहून ती थांबली. आजी, तुम्हाला तुमचं पण तू नक्की पाहायला मिळते. फक्त त्याचा हात धरून म्हणाली. बाहेर पडताना मनीषा म्हणाली, काव्या तुझं शरीर अजून बरं नाही. आजी तेच थांब. काव्या म्हणाली, तुम्ही मीराची काळजी घ्या. तिला मूल गमवायला लागलं ना? मनीषा रागाने म्हणाली. रुद्र, तू तरी तिच्या तब्येतीची विचारपूस करणार नाहीस का? रुद्र थंड आवाजात म्हणाला, तिची काळजी करायला तू पुरेशी आहेस. मीरा दारात आली. रुद्राचा चेहरा कठोर झाला आणि तो खोलीतून बाहेर पडला. काव्याने तुच्छतेने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेचच जवळ येणाऱ्या नोकराकडे वळली. तरुण पण म्हणजेच काही वेगळंच. बघा ना, आपली तरुण मालकीण बाळ गमावल्यावर किती पटकन सावरली असं वाटतं. तिला परत मूल होणं काही कठीण नाही. मॅडम, तुम्ही सतत तिच्याशी वाद घालणं थांबवलं पाहिजे. ती काही माझ्यापेक्षा मोठी नाही. मी तिला हाताळू शकते, काव्या म्हणाली. पण अचानक तिच्या मनात एक विचार आला. हो ना, ती बाळ गमावल्यासारखं का दिसत नाही? तिच्या लक्षात आलं की मीरा घरी किती अशक्त आणि कमजोर वाटायची. वयाने कमी असली तरी बाळ गमावल्यावर शरीरावर परिणाम होतोच, पण काव्या तर उलट ताजीतवानी दिसत होती. चेहऱ्यावरही उजळपणा आणि थोडा फुगलेलाही. अचानक मनीषाने तिचा हात पकडून घट्ट दाबला. काय ती खरंच बाळ गमावली नाही का? तिने लगेच कोणीतरी पाठवून वाड्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. ही मुलगी फार चालाक आहे. जिचा रुद्रसारखा मरणपंथाला लागलेला माणूसही तिने सावरला. ती तिचं बाळ वाचवायला काय करेल सांगता येत नाही. काव्या रुद्रसोबत परत वाड्यावर आली आणि शांतपणे म्हणाली, आजी खूप दुःखी वाटत होती. तुझं तिच्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. रुद्र तिच्याजवळ येत होता. त्याच्या अंगातून येणाऱ्या लाकडी सुगंधात भिजलेली काव्या थोडी स्तब्ध झाली, कारण तो अगदी तिच्या पाठीतून अलगद कुजबुजला. आजीलाच खरा दिलासा तर आपण एक नातवंड देऊ शकतो. काव्याच्या हृदयात हलकासा धक्का बसला. ती थोडी बाजूला सरकली. बस झालं आता, काव्या. तो तिच्याकडे पाहून म्हणाला, तू आजीला वचन दिलं होतंस ना की तिच्या आयुष्यात तू पुन्हा एक मूल जन्माला घालशील. आपण सगळं नव्याने सुरू करूया. मी तुझं भूतकाळ विसरतो आणि तूही विसर. हे शोधावं वाईट नाहीये ना? काव्या चमकून म्हणाली, मी काय केलं? तू माझ्या विरोधात कट रचला आणि मीराला ढकलून दिलं. काव्याचा चेहरा चिडला. तुला अजूनही वाटतं की मी मीराला ढकललं? मी स्पष्ट सांगितलं आहे, मला तिचा डावपणा आवडत नाही. पण मी कधीही एका निष्पास बाळाला यात गुंतवलं नसतं. रुद्र थोडा खजील झाला. ठीक आहे, आपण हे नंतर बोलू. तू थोडी विश्रांती घे. मला विश्रांती नको, मला कंपनीत जायचे, असं म्हणत ती निघून गेली. रुद्र तिच्याकडे पाहत राहिला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनात आलं की बाळ गमावल्यावर ती थोडी अस्थिर आहे, म्हणून तिला जाऊ दिलं. काव्याची आधीच मनस्थिती बिघडलेली होती आणि कंपनीत पोहोचल्यावर
तिला रिया भेटली. रियाच्या चेहऱ्यावर उपहास होता. काय हो आमची मोठी साहेबा, अखेर कंपनीत आली. आम्हाला वाटलं आता कधीच येणार नाही. काव्याने नाक वर करून उत्तर दिलं, मी कधी यायचं ते सर्व नियमानुसार ठरतं. तुझं काही म्हणणं असेल तर शिवायशी बोल. हो पण तू तर केवळ एक सामान्य कर्मचारी आहेस, तुला अधिकार तरी काय? रियाने रागाने बघितलं. तू खूपच उड्या मारतेस. एक दिवस येईल जेव्हा तुला झोकावंच लागेल. ती रागाने निघून गेली. कंपनीबाहेर काव्याने मीराला पाहिलं. मी रुद्रला भेटायला आले. मी त्याची गर्लफ्रेंड आहे, मीरा रक्षकाला म्हणाले. रक्षक खूप गोंधळला. काय, आमच्या अध्यक्षाची गर्लफ्रेंड? मीराने फोन उघडून पाहिलं. रुद्रने तिला ब्लॉक केलं होतं. मग तरी माधवला बोलवा, त्याला मी ओळखते. तेवढ्यात रिया आली. मीरा, तू? मीरा चकित झाली. तू इथे काय करते? रियाने थेट विचारलं. तू म्हणालीस की तू अध्यक्षाची गर्लफ्रेंड आहेस, हे खरं आहे? होय, मीरा गर्वाने म्हणाली. मी सध्या त्यांच्या घरामध्ये राहते, पण आमचं भांडण झालं म्हणून संपर्क होत नाही. रियाने तिला एक कॉफी शॉपमध्ये नेलं आणि विचारलं, काय काव्याबद्दल तुला माहीत आहे? पूर्वी तुम्ही दोघी जवळच्या नव्हता का? काव्याचं नाव ऐकून मीराचा चेहरा उतरला. मी तिच्याशी संबंध तोडलाय, तिच्यामुळेच माझं बाळ गमावलंय. रिया हादरली. ती आता समजली काव्य आणि तिच्यात काहीतरी तणाव होता. मीराचा राग अधिकच वाढला. काव्य अजूनही कंपनीत काम करते, तो त्यासोबत सहलीला जाते, मग तोच तिला दुर्लक्षित करतोय. हे सर्व काव्यामुळेच आहे. ती ओरडली. काव्या, तू बाळ मारलं, तुझं मला पायऱ्यावरून ढकललं. सगळे बघू लागले. काव्याने पायऱ्यावरून ढकललं. सानिका पुढे आली आणि तिला रोखलं. मीरा, हे काय चाललंय? मीरा इतर लोकांकडे वळून म्हणाली, ती माझ्यावर जळत होती म्हणून तिने मुद्दाम मला ढकललं आणि माझं बाळ गमावलं.